नमस्कार मंडळी, मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवण स्पेशल रेसिपी पाहतोय, जिचं नाव आहे सांडगे। हे मिक्स डाळींचे सांडगे मी बनवणार आहे। याला तुम्ही डाळवडे सुद्धा म्हणू शकता किंवा सांडगे देखील म्हणू शकता। याच्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळींचा वापर करणार आहे। अतिशय खमंग, कुरकुरीत आणि टेस्टी असे सांडगे तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर साहित्य पाहून घेऊयात। मी 3 प्रकारच्या डाळींचे इथे डाळवडे बनवणार आहे सांडगे। चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ। आता मटकीची डाळ देखील इथे ॲड करतात, परंतु ती मला कोणत्याच दुकानामध्ये अवेलेबल नाही झाली, म्हणून मी या 3च डाळींचा इथे वापर करणार आहे। सोबतच 1 वाटी लसूण देखील घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये फक्त जिरीचा आपण वापर करणार आहोत। तर आता डाळींचं प्रमाण किती घेतलेलं आहे, तर मी इथे 3 वाट्या चण्याची डाळ घेणार आहे, 2 वाट्या मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। अशा प्रकारे सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या भिजत ठेवायच्या आहेत। आता या डाळी तुम्ही एकत्रही भिजत ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या, कसंही चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं। आता या 7 ते 6 तास तुम्ही भिजत ठेवू शकता। हवं तर रात्रभर भिजत ठेवलं तरी काहीच हरकत नाही। मी काय केलं, सकाळी 6:30 वाजता भिजत घातल्या आणि त्यानंतर 12:30 नंतर माझ्याकडे ऊन येतं 1च्या आसपास, तर तोपर्यंत छानपैकी 6-7 तासात मस्त भिजून होतात डाळी। तर सकाळी भिजत घातल्या, 6 तासात मस्तपैकी आता भिजून झालेल्या आहेत। पुन्हा एकदा त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि आता आपण ह्या शिफ्ट करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। डाळी वाटत असताना आपण त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत। कोरड्या आणि जाडसर अशाच वाटणार आहोत, अगदी फाईन पेस्ट बिलकुल नाही करायची। एकसारख्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर आपण दुसरं वाटण करणार आहोत लसूण आणि जिऱ्याचं। बघू शकता जाडसर अशी डाळ इथे आता वाटून झालेली आहेत। आता आपण ती एका पातेल्यामध्ये मिश्रण मिक्स करण्यासाठी ठेवून घेऊयात। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरं आणि लसूण आणि लाल तिखट असं टाकून छानपैकी त्याचं तयार करून घेणार आहोत। जर आपण वाटण वाटताना डाळींमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तर त्या वड्यांना नंतर जाळी पकडण्याची शक्यता असते आणि वडे जास्त दिवस टिकत नाहीत। आता अशा पद्धतीने जर आपण छानपैकी कोरडं वाटण तयार केलं आणि छानपैकी ते उन्हात वाळवलं तर वर्षभर आपले सांडगे छानपैकी राहतात। म्हणून तुम्ही पाण्याचा वापर न करताच ते दळायचं आहे। बघू शकता आता लसूण आणि जिऱ्याचं वाटण इथे तयार केलेलं आहे। अशा प्रकारे जिरं आणि लसूण घातल्याने खमंग अशी टेस्ट लागते सांडग्यांना आणि खूप सुंदर लागतात चवीला। आता मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या चॉईसचे मसाले ॲड करू शकता, जसं की हळद ॲड करू शकता, काही लोक धणे पावडर, गरम मसाला देखील ॲड करतात, परंतु माझ्या सासरीसुद्धा असे साध्याच पद्धतीने वडे तयार केले जातात। फार काही मसाले त्यात टाकत नाहीत। लसूण, जिरी, लाल तिखट, मीठ असं साध्या पद्धतीनेच बनवतात। तसंच मी देखील बनवणार आहे, कारण कालवण बनवताना नंतर आपण मसाले, मीठ या सगळ्यांचा वापर पुन्हा एकदा करणारच असतो। आणि मी हळद इथे नाही टाकलेली आहे, फक्त लाल तिखट टाकणार आहे, कारण हळदीने मला असं वाटलं की तो रंग थोडासा अजून काळपट वाटेल, कारण नॅचरली डाळींचा कलर हा पिवळसर त्यात उतरणारच आहे। बघू शकता आता चवीनुसार लाल तिखट टाकल्यानंतर मी 2 ते 3 चमचे मिठाचा वापर इथे केलेला आहे। मिठाचा अंदाजानुसार तुम्ही वापर करू शकता, कारण पुन्हा जेव्हा भाजीमध्ये आपण मीठ घालतो त्यामुळे खारट नको व्हायला, म्हणून अंदाजाने मीठ टाकलेलं आहे। आता छानपैकी हे मिश्रण एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जवळजवळ हे वजनी प्रमाण पाहिलं तर अर्धा किलोचे वडे आणि सांडगे आपले तयार होणार आहेत। पाहू शकता आता छानपैकी मिश्रण एकसारखं तयार करून घेतलेलं आहे। सगळे मसाले आणि जिन्नस एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण त्याचे वडे कसे तोडायचे ते पाहूयात। आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक देखील सांगणार आहे आणि परंपरागत आपण जशी वडे तोडतो, आपली आई, आजी, सासूबाई त्या पद्धतीने देखील पाहणार आहोत। तर आता इथे पॉलिथिनचा कागद घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण 5 बोटांच्या मध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि एका बोटाने पुढे सरकवून असे त्याचे वडे तोडून घ्यायचे आहे। आता मी काय घेतलं, एकसारखे इथे वडे तोडून घेतले आणि त्यानंतर हा कागद उचलून गॅलरीमध्ये उन्हात शिफ्ट करणार आहे, जेणेकरून तिथे कडकडीत उन्हात वाळेल। आता व्हिडिओसाठी इथे आतमध्येच वडे तोडत आहे, त्यानंतर मी उरलेल्या मिश्रणाची तिथेच बसून उन्हामध्ये वडे तोडलेले होते।
ही आहे सोपी पद्धत. आपली परंपरेनुसार सगळेजण अशाच पद्धतीने वडे तोडतो, परंतु ज्यांना असं हात खराब होईल किंवा ॲलर्जी आहे किंवा जमणार नाही अशी पद्धत जर जमत नसेल तर दुसरी एक सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती देखील तुम्ही ट्राय करू शकता आणि काही मिनिटातच वेळ वाचून तुम्ही छान प्रकारे सांडगे तयार करू शकता. तर बघूयात, ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे, फार काही वेळ लागत नाही, परंतु ज्यांना ही जमणार नाही ते दुसरी पद्धत देखील ट्राय करू शकतात. बघू शकता पॉलिथिनवरती मला जितके जमेल तितके सांडगे मी तोडून घेतलेले आहेत. आता तुम्ही ताटावरती देखील करू शकता सांडगे, परंतु ताटाला तेल लावावं लागतं आणि तेल लावल्यानंतर सांडगे फार दिवस जास्त टिकत नाहीत, त्याचा वास यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ताटात नाही जरी बनवले तरी देखील चालेल. दुसरी पद्धत बघूयात. एखादा कागद किंवा मिठाची पिशवी किंवा दुसरी कागदाची पुडी तुमच्याकडे असेल तर तिचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पिशवी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची आहे नॅपकिनने आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे सांडग्यांचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत आणि हलकासा एक कट द्यायचा आहे पिशवीच्या शेवटी आणि वरतून तुम्ही रबरने पॅक करू शकता किंवा रोल करून पॅक करू शकता, जेणेकरून वरतून मिश्रण निघणार नाही. अशा प्रकारे ज्यांना जमत नाही हाताने सांडगे तोडायला ते अशा प्रकारे पॉलिथिन बॅगचा किंवा छोट्याशा कॅरी बॅगचा तुम्हाला आवडेल तशा पिशवीचा वापर करून अशा प्रकारे सांडगे तोडू शकता. पाहू शकता, ही देखील एक सोपी ट्रिक आहे. ज्या मुली नवीन आहेत, ज्यांना अजून सांडगे तोडायचा अनुभव नाही, त्या अशा आयडियाचा वापर करून सांडगे तोडू शकतात. अतिशय झटपट पद्धतीने सांडगे तोडून होतात, अजिबात वेळ लागत नाही, हात देखील खराब होत नाही आणि एकदम मस्तपैकी सांडगे तोडून तयार होतात. सांडगे आणि वडे ही वाळवण्याची पहिली पद्धत असते, म्हणजे जसं की त्याच्यापासूनच सुरुवात केली जाते. आपण नेहमी पाहत आलो आहे की आपली आई आजी हे सांडगे तोडतात, त्यानंतर मध्ये असे 5 मोठे वडे तोडतात सगळ्यात अगोदर, सांडग्याच्या अगोदर त्याची पूजा करतात आणि मग सांडगे तोडायला सुरुवात करतात. अशी पारंपरिक पूजा आपण पाहत आलेलो आहोत. त्याचप्रकारे माझे सासरी देखील तोडतात. सासूबाई जाऊबाई अतिशय उत्तम पद्धतीने सुगरणे आहेत आणि छानपैकी वडे बनवतात आणि त्याच मला नेहमी देतात. आता काय झालं, ते वडे वापरून संपलेले आहेत. आता कालवणासाठी मला वडे बनवायचे होते, म्हणून मी ही रेसिपी शूट केलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते. आता बघू शकता पॉलिथिनचं मी तुम्हाला ताटामध्ये काढलेले वडे दाखवलेले आहेत आणि उरलेल्या मिश्रणाचे मी आता हाताने आपण जसे वडे तोडतो तशा पद्धतीने तोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपले अर्धा किलोचे सांडगे इथे तोडून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर एकसारखे आणि टेस्टी खमंग खुसखुशीत वडे तयार आहेत. याला तुम्ही 3 दिवस उन्हात कडकडीत वाळवा आणि टेस्टी असे सांडगे रेडी आहेत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.